नमस्कार. मी संजय ठाकरे, गणित शिक्षक, जनता विद्यालय धाबा, कोंडाया महाराज, तालुका गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर. In mathematics second means geometry. Fourth chapter is geometric constructions. Now for practice set 4.2, here some basic construction we are remembering. First is the construction of a tangent to a circle at a point on the circle. सर्कलवर जर आपल्याला एखादा पॉईंट घेतला तर त्या पॉईंटमधून जाणारी एक आपल्याला टेंजंट ड्रा करायची आहे. पण त्याच्यामध्ये पण 2 कंडिशन्स आहे. फर्स्ट इज युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल. सर्कलचं जे सेंटर आहे ते यूज करायचं आहे आणि ते युजिंग करून आपल्याला सर्कलवर एनी पॉईंट, या ठिकाणी मी डायरेक्ट सर्कल काढून घेतलेला आहे आणि त्या सर्कलवर, या सर्कलचं सेंटर ओ आहे, रेडियस इज 1.3 सेंटीमीटर. Now this P is point on the circle. Then we have to draw the tangent to the circle. Tangent जर काढायची असेल, which tangent passes through the given point P. So draw a ray from the center of the circle and passing through point P, which is lies on the circle. अशा प्रकारे काढल्यानंतर हा जो पी पॉईंट आपल्याला मिळतो, त्यानंतर या पी पॉईंटमधून आपल्याला जाणारी एक टँजंट ड्रा करायची आहे आणि म्हणून आपल्याला कंपासमध्ये थोडं डिस्टन्स घ्यायचं आहे आणि ते पी पॉईंटच्या दोन्ही साईडला, या सेगमेंटला इंटरसेक्ट होणारे 2 आर्क्स काढायचे आहे. मग या ठिकाणी एक आर्क काढतो आहे बघा मी, आणि या साईडला एक सेकंड आर्क या ठिकाणी काढतो. मग हे 2 आर्क्स काढल्यानंतर या 2 आर्क्समधून जाणारे पुन्हा 2 आर्क्स या सेगमेंटच्या दोन्ही साईडला आपल्याला काढायचं आहे. हा 1 आर्क अँड दिस इज सेकंड आर्क. इथून काढल्यानंतर हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, इथून सुद्धा आपल्याला आर्क काढायचा आहे, विच इंटरसेक्ट टू द फर्स्ट आर्क. अशा प्रकारे या ठिकाणी काढलेला आहे. देन ड्रा ए लाईन विच पासेस थ्रू दिस पॉईंट ऑफ इंटरसेक्ट. हे जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे तिथून जाणारी एक लाईन आपल्याला ड्रा करायची आहे, विच पासेस थ्रू पॉईंट पी विच लाईज ऑन द सर्कल. अशा प्रकारची ही लाईन काढल्यानंतर ही जी आहे लाईन, समजा या लाईनला आपण एल नाव दिलं, तर लाईन एल इज टँजंट टू द सर्कल. अशा प्रकारे आपल्याला टँजंट ड्रा करता आली. त्याच्यानंतर सेकंड जो पॉईंट आहे टँजंट काढण्याचा, विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल. आता या ठिकाणी सेंटर यूज करायचं नाही, इथे सेंटर यूज केलं होतं, इथे सेंटर यूज न करता आपल्याला सर्कलवर एनी पॉईंट या ठिकाणी पी या ठिकाणी घेतला आहे. सेंटर ऑफ द सर्कल इज ओ अँड पॉईंट पी इज टेकन ऑन द सर्कल. या पॉईंटमधून, पॉईंट पी मधून आपल्याला टँजंट ड्रा करायची आहे टू द सर्कल, परंतु या ठिकाणी सेंटर आपल्याला यूज नाही करायचं. तर ड्रा ए कार्ड फ्रॉम पी. पी मधून एक कार्ड ड्रा केली. त्यानंतर टेक एनी पॉईंट, सपोज दिस पॉईंट पी मीन्स दिस पॉईंट क्यू, अँड टेक एनी पॉईंट ॲट द सर्कल दॅट इज आर. नाव जॉईंट धिस पॉईंट ऑल्सो टू पी. पीला या ठिकाणी जॉईन करायचा आहे अँड पॉईंट क्यू ऑल्सो. क्यूला पण हा पॉईंट या ठिकाणी ड्रा केला. अशा प्रकारचा ट्रायंगल आपण काढला आहे. आता पी मधून जाणारी एक टँजंट आपल्याला ड्रा करायची आहे. हा जो इन्स्क्राइब अँगल आहे यांनी पी क्यू हा आर इंटरसेप्ट केला आहे आणि म्हणून हा अँगल आणि इथे आपण जी टँजंट काढणार आहोत या ठिकाणी टँजंट आणि ही सेकंडपासून मिळणारा जो अँगल आहे, दोन्ही अँगल हे सेम आर्क इंटरसेप्ट करते आहे आणि म्हणून या अँगलशी कॉन्ग्रुएंट असलेला या ठिकाणी अँगल आपल्याला काढायचा आहे. मग कॉन्ग्रुएंट अँगल आपल्याला काढता येतो. त्याच्यासाठी आपल्याला हा जो अँगल आहे आर अँगल, याच्या ज्या 2 साईड्स आहे याला इंटरसेक्ट होणारे, दोन्ही साईडला इंटरसेक्ट होणारे अशा प्रकारचे आर काढून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर हा जो पी पॉईंट आहे ते डिस्टन्स आपल्याला घेऊन पी पॉईंटमधून सुद्धा
ही जी आहे साईड पी क्यू आणि इकडे स्पेसमध्ये एक असा आर काढून घ्यायचा आहे. काढल्यानंतर हे जे डिस्टन्स आहे, फ्रॉम धिस डिस्टन्स वी हॅव टू ड्रॉ ए आर्क. ॲक्युरेट डिस्टन्स झालं किंवा नाही त्याच्यासाठी आपण इथे आर्क मारून घेत आहोत. अशा प्रकारचा आर्क या ठिकाणी काढलेला आहे मी, आणि तोच इथूनही काढून घ्यायचा आहे. फ्रॉम धिस पॉईंट, या पॉईंटमधून अशा प्रकारचा आर्क या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. मग या ठिकाणी जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो पॉईंट आणि पी पॉईंट याच्यातून जाणारी एक लाईन ड्रा करायची आहे. धिस पॉईंट अँड पी, या दोनही पॉईंटमधून जर आपण लाईन ड्रा केली तर ही आपल्याला टेंजंट मिळेल. अशा प्रकारे दिस इज, सपोज दिस लाईन इज एल अँड एल इज, लाईन एल इज द टेंजंट टू द गिवन सर्कल. अशा प्रकारे काढू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे तोही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे, रिमेंबर करायचा आहे. टू कन्स्ट्रक्ट टँजंट टू ए सर्कल फ्रॉम ए पॉईंट आउटसाइड द सर्कल. मग आता एनी सर्कल या ठिकाणी मी अगोदरच काढून ठेवला, आपला टाईम थोडा सेव्ह होण्यासाठी. मग या ठिकाणी हा सर्कल घेतला, त्याचं सेंटर आहे ओ, आणि आउटसाईडला या सर्कलच्या आउटसाईडला एक पॉईंट घेतला आहे तो आहे पी. आता या पी पॉईंटमधून जाणाऱ्या आपल्याला टँजंट काढायचे आहे टू दिस गिवन सर्कल. या सर्कलला काढायचं असेल तर सेंटर आणि आउटसाईडचा जो पॉईंट आहे हे आपल्याला जॉईंट करायचा आहे. हा सेगमेंट या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. काढल्यानंतर याचा जो रेडियस असेल 2.3 सेंटीमीटर जो असेल तो आपल्याला लिहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आउटसाईडमधून जर काढायचं असेल तर हा सेगमेंट आपण काढला आहे ओ पी. या ठिकाणी हाफपेक्षा जास्त डिस्टन्स आपल्या कंपासमध्ये घ्यायचा आहे आणि या पी वरून आणि ओ वरून वर खाली आर काढायचे आहे. हा एक आर काढला आहे आणि हा सेकंड आर्क आहे. ते डिस्टन्स आपल्याला सेम डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवून हा जो सेंटर आहे त्या सेंटरमधून सुद्धा या आर्कला इंटरसेक्ट करणारे आर्क्स आपल्याला ड्रा करायचे आहे. त्याच्यानंतर हे जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे आर्क्सचे, या ठिकाणी लक्षात येत नसेल तर असा पॉईंट शार्टली इथं घेतला तरी चालेल. ते पॉईंट घ्या आणि या दोनही पॉईंटमधून जाणारी एक आपल्याला लाईन ड्रा करायची आहे. अशा प्रकारे लाईन ड्रा केली आहे जिथं या सेगमेंटला इंटरसेक्ट होतो. सपोज त्या ठिकाणी आपण पॉईंट घेतो एम. आता हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स या ठिकाणी सेम झाला आहे. त्यानंतर टेकिंग एम ॲज द सेंटर ऑफ द सर्कल आणि ओ एम इज द रेडियस, अशा प्रकारचा रेडियस घेऊन या ठिकाणी हे दोन्ही साईडचं डिस्टन्स सेम होईल. हा जो गिवन सर्कल आहे या सर्कलला इंटरसेक्ट होणारा आर्क्स आपल्याला काढायचे आहे. पूर्ण सर्कल काढला तरी चालते किंवा नाही. या सर्कलला जिथे इंटरसेक्ट होतो ते पॉईंट आपल्याला घ्यायचं आहे. सपोज धिस पॉईंट इज ए अँड धिस पॉईंट इज बी. नाव ड्रॉ द रेज फ्रॉम द पॉईंट ओ. ओ मधून या ठिकाणी मी रे काढतो आहो. दिस इज फर्स्ट रे अँड दिस इज सेकंड रे. अशा प्रकारचे 2 रेज काढल्यानंतर आउटसाईड, सर्कलच्या आउटसाईडला जर एखादा पॉईंट दिला असेल तर त्याच्यातून जाणाऱ्या 2 टँजंट्स वी कॅन ड्रा टू द गिवन सर्कल. तर ह्या आयडिया यूज करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.2 मधले जे काही एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व करायचे आहे. हिअर प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघा. Construct a tangent to a circle with center P and radius 3.2 centimeter at any point on it. मग या ठिकाणी आपला टाइम सेव्ह होण्यासाठी मी सर्कल अगोदरच काढून ठेवलेला आहे. बघा, हा सर्कल काढला आहे. सर्कल हा 3.2चा सर्कल आहे, तो सर्कल काढून घेतला. त्यानंतर सर्कलवर एक पॉईंट घेतला. या ठिकाणी सेंटर पी आहे आणि हा पॉईंट आपल्याला समजा या ठिकाणी घेतो आहो मी पॉईंट क्यू. क्यू पॉईंट कुठेही आपल्याला घेता येते ऑन द सर्कल. त्यानंतर या पॉईंट, सर्कलवरचा पॉईंट आणि सेंटर यामधून जाणारा एक आपल्याला रे काढायचा आहे. हा सेंटर ऑफ द सर्कल आणि हा पॉईंट ऑन द सर्कल.
याच्यातून जाणारी एक लाईन मी ड्रा केली आहे, ही लाईन. आता त्यानंतर आपल्याला या टँजंट काढायचा आहे टू द सर्कल, आणि म्हणून पॉईंट क्यूमधून काढायचा आहे. अशा वेळेस क्यू पॉईंट जो आहे तिथे टू साईडला आणि या सेगमेंटवर टू ठिकाणी इथे इंटरसेक्ट होणारे आर्स काढायचे आहे दोन्ही साईडला सेम डिस्टन्स. या लाईन सेगमेंटला किंवा या रेला जिथं इंटरसेक्ट होते या दोनही पॉईंटमधून आपल्याला या सेगमेंटच्या वरती आणि खाली या ठिकाणी इथे एक आर्क काढतो बघा, आणि इथे एक आर्क काढला आहे. त्यानंतर हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, इथूनही इथे काढला आहे. त्यानंतर इथून या आर्कला इंटरसेक्ट होणारा पुन्हा आर्क काढला आहे. त्यानंतर हे जे आर्स आहे हा इथे इंटरसेक्ट झाला आहे, त्यानंतर हा इथे इंटरसेक्ट झाला आहे. या दोनही पॉईंटमधून जाणारी एक लाईन आपल्याला ड्रा करायची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी मी लाईन ही ड्रा करतो आहो, विच इज टँजंट टू द सर्कल, गिवन सर्कल. अशा प्रकारे ते आपल्याला सॉल्व करता येते. देन नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल, ड्राय सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर. ड्रा करायचं आहे 2.7 सेंटीमीटरचं सर्कल. या ठिकाणी मी सर्कल अगोदरच काढून ठेवला आहे, कारण वेळेवर सर्कल काढायला वेळ लागतो, तेवढा टाईम आपला वाचला पाहिजे म्हणून. या ठिकाणी हे सर्कल काढून घेतलं आहे 2.7 सेंटीमीटर. ड्राय टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट. मग त्याच्यावर कुठेही आपल्याला पॉईंट घेतला तरी आपल्याला सर्कल ड्रा करता आला पाहिजे. जसं या ठिकाणी मी इथे घेतो पॉईंट, हा सेंटर ओ असेल आणि हा सेंटर समजा या ठिकाणी टी इज द सेंटर. अशा प्रकारचे जर असेल तर इथूनही आपल्याला ड्रा करता येते. पुन्हा क्वेश्चन लक्षात घेतो आहो. ड्राय सर्कल ऑफ रेडियस 2.7चा या ठिकाणी सर्कल घेतला. त्यानंतर ड्राय टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट. या ठिकाणी कोणताही पॉईंट घेतला, टी पॉईंट घेतला, आणि आत्ता आपल्याला टँजंट काढायची असेल तर या सेंटरपासून तर या घेतलेला पॉईंटमधून जाणारी एक असा रे काढायचा आहे. रे काढल्यानंतर हा जो पॉईंट आपल्याला मिळतो या पॉईंटच्या दोनही साईडला आपल्याला अशा प्रकारचे थोडे आर काढून घ्यायचे आहेत दोनही साईडला ऑन द सेगमेंट किंवा या रेवर सेम डिस्टन्सवर. जिथं या रेला इंटरसेक्ट होतं आहे त्या पॉईंटमधून आपल्याला ड्रा करायचे आहे. या रेच्या दोन्ही साईडला इकडे आणि इकडे दोन्ही साईडला सेम डिस्टन्स या ठिकाणी कायम ठेवून आपल्याला या आर्कला इंटरसेक्ट होणारे आर्क काढून घ्यायचे आहे. आणि जे दोन्ही आर्क्स जिथं इंटरसेक्ट होते ते पॉईंट घ्या. इथं हा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही पॉईंट आहे. या 2 पॉईंट्समधून जाणारा एक आपल्याला लाईन काढायची आहे. दिस लाईन इज द टँजंट टू द सर्कल. अशा प्रकारे आपल्याला काढता येईल. देन नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट क्वेश्चन इज थर्ड क्वेश्चन. ड्रा ए सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. ड्रा ए टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट विदाउट युजिंग द सेंटर. आता सेंटर यूज न करता आपल्याला टँजंट काढायचा आहे. त्याच्यापूर्वी आपल्याला ड्रा द सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. मी कंपासमध्ये 3.6 सेंटीमीटर या ठिकाणी डिस्टन्स घेतो आहो बघा. स्केलवरती मी या ठिकाणी घेतलेला आहे. एक सेंटर घेतलं, सेंटर इज ओ. या ठिकाणी नाव दिलेलं नाही, सेंटर ओ घेतलं आणि इथून अशा प्रकारचं आपल्याला एक सर्कल काढायचा आहे. हा सर्कल या ठिकाणी काढत आहो मी. हा सर्कल काढला या ठिकाणी. त्यानंतर टेक एनी पॉईंट ऑन इट. यावर कुठेही आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे. जसं या ठिकाणी मी हा पॉईंट घेतो आहो, इथे पॉईंट घेतला. या पॉईंटचं नाव समजा मी पी घेतलं आहे, पी पॉईंट घेतला. पी पॉईंट घेतल्यानंतर या पी पॉईंटमधून जाणारी एक आपल्याला टँजंट ड्रा करायची आहे.
which is tangent to the circle. यासाठी आपल्याला एक कार्ड काढून घ्यायची आहे. जसं या ठिकाणी कार्ड काढतो आहे बघा मी. या ठिकाणी जिथे इंटरसेक्ट होती ही किंवा एंड पॉईंट ऑफ द कार्ड इज सपोज दिस इज क्यू. या ठिकाणी कुठेही आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे. जसं या ठिकाणी मी पॉईंट घेतो आहो बघा पी क्यू. या ठिकाणी नाव देतो मी आर पॉईंट आणि हे पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. हा पॉईंट इथे मी जॉईंट करतो. हा इथे जॉईंट केला त्यानंतर हा आर पॉईंट क्यूला पण इथं जॉईंट करायचा आहे. अशा प्रकारे जॉईंट करून घेतला. आर जो पॉईंट आहे या आर पॉईंटला कॉन्ग्रुएंट असलेला या ठिकाणी आपल्याला अँगल काढायचा आहे आणि त्यासाठी या अँगलला इंटरसेक्ट होणारा अशा प्रकारचा आर्क मी या ठिकाणी काढून घेतला. हे जे डिस्टन्स या ठिकाणी घेतलं आहे ते डिस्टन्स आपल्याला या पी मधून घ्यायचं आहे. हा पी पॉईंट आहे आणि या पी पॉईंटमधून अशा प्रकारे या साईडला इंटरसेक्ट होणारा आणि इकडे असा लांब आर्क काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स ॲक्युरेट एवढं आपल्याला घ्यायचं आहे. हे डिस्टन्स ॲक्युरेट झालं किंवा नाही आपल्या कंपासमध्ये ते आपल्याला इथे चाप मारूनच अशा प्रकारे आर काढायचा आहे. इथं हा आर काढल्यानंतर हे डिस्टन्स आपल्याला मिळालं. ते डिस्टन्स बरोबर या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमधून इथून आपल्याला या आर्कला इंटरसेक्ट होणारा एक आर काढायचा आहे. या ठिकाणी जिथं तो हे दोन्ही आर्क्स या ठिकाणी इंटरसेक्ट झालं दॅट पॉईंट आणि पी पॉईंट यातून जाणारी एक आपल्याला लाईन ड्रा करायची आहे. मग इथे जर लाईन ड्रा करून जर घेतली तर ही आपल्याला टँजंट मिळेल. अशा प्रकारची एक लाईन ड्रा करतो मी. दिस लाईन L is the tangent to the given circle. अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व करता येईल. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन जो आहे तोही आपण बघूया. फोर्थ क्वेश्चनमध्ये तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघून पहा किंवा या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. ड्रा ए सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. ड्रा ए कार्ड पी क्यू ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर. ड्रा tangent to the circle at points P and Q. Write your observation about tangent. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी रेडियस जो आहे तो 3.3 आहे आणि कार्ड आपल्याला ड्रा करायची आहे पी क्यू ऑफ लेंथ 6.6. हिअर रेडियस आर इज 3.3 अँड पी क्यू डिस्टन्स मीन्स द कार्ड लेंथ ऑफ द कार्ड इज 6.6 आणि म्हणून याच्यात डबल आहे. दिस इज रेडियस आहे and PQ is equal to 2R. 2R means PQ is the diameter of the circle. सर्कलचं तो डायमीटर राहणार आहे. या ठिकाणी आपल्याला 3.3चं सर्कल काढायचं आहे. मी या ठिकाणी डिस्टन्स घेतो आहे बघा. हे डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्याला 3.3. अशा प्रकारे डिस्टन्स स्केलवर फ्रॉम 0 to 3.123 लाईन्स अशा प्रकारे 3.3 डिस्टन्स घेतला आहे. एक कुठेतरी पॉईंट आपल्याला घेऊन घ्यायचा आहे. जसं या ठिकाणी मी पॉईंट घेतला आहे एक. कोणताही पॉईंट इथं नाव दिलेलं नाही आणि या पॉईंटमधून जाणारी आपल्याला अशा प्रकारचं एक सर्कल काढून घ्यायचं आहे. हे सर्कल या ठिकाणी काढून घेतल्यानंतर हा जो सर्कल आहे तो सर्कल अशा प्रकारे सर्कल काढून घ्यायचा आहे. हा सर्कल या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी काढलेला आहे आणि या सर्कलवरचं रेडियस ऑफ द सर्कल इज 3.3. नाउ वी हॅव टू टेक द कार्ड मीन्स द डायमीटर. पी क्यू इज द डायमीटर ऑफ द सर्कल and hence I am drawing the diameter of the circle. Now draw a diameter means I am drawing a line passing through the center of the circle. Now I am drawing this point. Now on the circle here this point is P on the circle means end of the diameter and second point is Q which is drawn on the center circle. Now P is not given. I am taking the center of the circle is O and this radius is
3.3 centimeter here, 3.3 centimeter. Now we have to draw the tangent to the circle at points P and Q. For this we have to take two arcs from point P. From point P I am drawing from point P. अशा प्रकारे या ठिकाणी टू ठिकाणी आपल्याला ड्रा केली आहे. त्यानंतर डिस्टन्स जे आहे आपल्याला चेंज करायचं आहे. हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमधून वरती एक आर्क आपल्याला ड्रा करायचा आहे, खाली पण एक आर्क ड्रा करायचा आहे. त्यानंतर हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे याच्यामधूनही आपल्याला इथे ड्राय करायचा आहे, विच इंटरसेक्ट टू द फर्स्ट आर्क. हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमधून जाणारी आपल्याला लाईन ड्रा करायची आहे. धिस इज पॉईंट ऑफ इंटरसेक्शन अँड धिस इज ऑल्सो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. नाव थ्रू बोथ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन वी हॅव टू ड्रा ए लाईन. अशा प्रकारे ही लाईन या ठिकाणी आपण ड्रा करून घ्यायची आहे. धिस इज लाईन आय हॅव ड्रॉन हिअर. सिमिलरली वी हॅव टू ड्रा again tangent which passes through the point Q. Q मधूनही आपल्याला ड्रा करायची असेल तर या Q पॉईंटमधून आपल्याला पुन्हा दोन्ही साईडला इंटरसेक्ट होणारे आर्क आपल्याला या ठिकाणी ड्रा करायचे आहे. दिस इज आर्क अँड दिस इज सेकंड आर्क विच इंटरसेक्ट टू द दिस लाईन मीन्स डायमीटर. जिथे इंटरसेक्ट झाला आहे तिथून आपल्याला या डायमीटर किंवा लाईनच्या वरती एक आर्क ड्रा करायचा आहे आणि इथे खालच्या साईडला सुद्धा एक ड्रा करायचा आहे. ते डिस्टन्स आपल्याला कॉन्स्टंट ठेवून हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमधून इथून ड्रा करायचा आहे आणि याही आर्कला इंटरसेक्ट होणारा पॉईंट काढायचा आहे. जे दोनही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन्स आहे ते आपल्याला थोडे मार्क करून घेतलं तर सर्वात चांगलं होईल. आणि धिस पॉईंट आणि हा धिस पॉईंट अशा प्रकारचे 2 पॉईंट्स आपल्याला मिळाले. या 2 पॉईंट्समधून जाणारं एक आपल्याला लाईन काढायची आहे विच इज द टँजंट टू द गिवन सर्कल. अशा प्रकारे सेकंड लाईन जी आहे ती लाईन आपण या ठिकाणी काढली. सपोज दिस लाईन इज दिस पॉईंट इज एन मीन्स लाईन इज क्यू एन अँड टेक हिअर पॉईंट एम मीन्स धिस लाईन इज पी एम. अशा प्रकारे या ठिकाणी मग पुन्हा क्वेश्चन आहे ऑब्झर्व राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट द टेंजंट. नाव हिअर धिस इज रेडियस अँड टेंजंट. धिस इज ऑल्सो रेडियस अँड टेंजंट. बाय द थेरम रेडियस टेंजंट थेरम we can write this angle is of 90 degree. This is also 90 degree. Both angles are 90 at a line means angle OPM plus angle OQN is equal to 90 plus 90 is equal to 180 degree. And hence the tangent this PM is parallel to tangent QN ॲज द इंटेरियर अँगल टेस्ट. अशा प्रकारे त्या टेस्टनुसार ह्या टूल आपण या ठिकाणी टँजंट्स काढल्या होत्या. या बोथ टँजंट्स आर पॅरलल टू ईच अदर. देन नेक्स्ट 5th एक्झाम्पल या ठिकाणी आपण सॉल्व करूया. 5th एक्झाम्पल आहे ड्रा ए सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर. ड्रा ए कार्ड MN ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर इन इट. Construct tangent at point M and N to the circle. मग अशा प्रकारचं एक सर्कल मी या ठिकाणी पहिलेच काढून घेतला आहे टू सेव्ह द टाईम. हे रेडियस याची 3.4 आहे. नाव ड्रा ए कार्ड MN ऑफ लेंथ 5.7. या ठिकाणी एक पॉईंट घेतला आहे मी आणि या पॉईंटमधून अशा प्रकारचं डिस्टन्स घेतला आहे मी आणि या डिस्टन्सवरून इथे 5.7 डिस्टन्स घेतलं आणि इथे चाप मारला जे पॉईंट मिळालेला आहे या ठिकाणी N. दिस डिस्टन्स इज 5.7 फ्रॉम M टू N. अशा प्रकारची ही जी कार्ड आहे कार्डची लेंथ 5.7
7 होईल ही ड्रा केली आहे. MN ही आहे 5.7 सेंटीमीटर. नाउ कन्स्ट्रक्ट टँजेंट ॲट पॉईंट M. दिस पॉईंट इज M अँड पॉईंट N. इथून आपल्याला ड्रा करायची आहे आणि ड्रा करण्यासाठी पुन्हा सेंटरमधून आपल्याला लाईन किंवा रे आपल्याला ड्रा करावं लागेल टँजेंट काढण्यासाठी. अशा प्रकारची एक लाईन काढली. M पॉईंटमधूनही टँजेंट काढायची आहे टू द सर्कल आणि म्हणून इथून सेंटरमधून आपल्याला मी रे काढून घेतो आहो आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला टँजेंट ड्रा करायची आहे. मग N पॉईंट आहे. N पॉईंटवरून आपल्याला टँजेंट जर काढायची असेल तर N पॉईंटच्या दोन्ही साईडला अशा प्रकारे इथे आर्क काढून घ्यायचा आहे. आर्क काढल्यानंतर आता डिस्टन्स आपल्याला कमी जास्त करता येते. हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. इथून एक मी अशा प्रकारचा आर्क काढतो आणि याही साईडला एक आर्क काढून घेतो आणि हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन या ठिकाणी घेतला होता. तर तिथून सुद्धा हे जे आर्क काढले याला इंटरसेक्ट होणारा पुन्हा या ठिकाणी आर्क काढून घेतो. आर्क काढल्यानंतर हे दोनही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे आर्क्सचे. यामधून जाणारी एक आपल्याला लाईन ड्रा करायची आहे. अशा प्रकारे लाईन ड्रा जर केली, ही लाईन ड्रा केली तर ती टँजेंट टू द सर्कल होईल. जशी इथून N मधून काढली तशीच आपल्याला जो पॉईंट सेकंड पॉईंट जो आहे N इथून M आहे इथूनही आपल्याला ड्रा करायचं आहे. इथून एवढं डिस्टन्स घेतलं आहो मी. इथे एक आर काढला, इथे ही जे आहे इथेही आर काढला. त्यानंतर डिस्टन्स थोडंसं वाढवलं आहे. डिस्टन्स वाढवल्यानंतर इकडे एक आर काढला आणि इकडे एक सेकंड आर काढला. त्यानंतर हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमधून या आर्कला इंटरसेक्ट होणारा आणि या आर्कला इंटरसेक्ट होणारा आर काढला. त्यानंतर दोन्ही आर्क्स जिथे इंटरसेक्ट झाले आहे तिथून जाणारं एक आपल्याला हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. या दोन्ही पॉईंट्समधून जाणारी एक लाईन आपल्याला ड्रा करायची आहे. अशा प्रकारे इथून अशी ड्रा करता येईल आणि अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी M अँड N पॉईंटमधून पास होणारे टँजेंट टू द सर्कल काढता आली आहे. त्याच्यानंतर 6 जो पॉईंट आहे, 6 क्वेश्चन आहे, प्रॉब्लेम आहे. ड्रा ए सर्कल विथ सेंटर P अँड रेडियस 3.4 सेंटीमीटर. या ठिकाणी अगोदरच मी सर्कल काढून घेतला आहे बघा, 3.4 सेंटीमीटर. टेक पॉईंट Q ॲट ए डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर. मग या ठिकाणी मी स्केलच लावली आहे आणि या स्केलवरून इथं 0 मार्किंगपासून तर 5.5 सेंटीमीटरवर स्केल लावली आणि स्केल लावल्यानंतर इथं अशा प्रकारचं लाईन सेगमेंट जो आहे तो काढून घेतला आहे. पॉईंट Q काढला आहे. ॲट डिस्टन्स या ठिकाणी लिहून घेतो आहो मी. रेडियस इज 3.4 सेंटीमीटर अँड धिस डिस्टन्स इज 5.5 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला इथून थ्रू पॉईंट Q मधून टँजेंट्स काढायचे आहेत टू द सर्कल. सर्कलला जर टँजेंट काढायचे असेल तर अगोदर सांगितल्याप्रमाणे परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचं आहे आणि म्हणून दोन्ही साईडला या सेगमेंटच्या आर्क आपल्याला ड्रा करायचे आहे. टेकिंग सुटेबल डिस्टन्स इन कंपास. या ठिकाणी अशा प्रकारचा एक आर्क काढला आणि इकडेही मी अशा प्रकारचा एक आर्क काढून घेतला आहे बघा. ते डिस्टन्स कायम ठेवून P जो पॉईंट आहे तिथून या आर्कला इंटरसेक्ट होणारा मी आर्क काढला. दोन्ही आर्क जिथं इंटरसेक्ट झाले आहे ते पॉईंट आपल्याला घ्यायचे आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला मिळाला. यातून जाणारी एक लाईन ड्रा करायची आहे. ही काढलेली जी लाईन आहे ती सर्कलमधूनही जाऊ शकते किंवा सर्कलच्या बाहेरूनही जाऊ शकते. हा जो पॉईंट आपण घेतला आहे हा पॉईंट नेहमी M घेतो कारण तो मिड पॉईंट आहे म्हणून आपण M घेतो.
त्यानंतर आपल्याला या गिवन सर्कलला किंवा पहिला जो सर्कल आहे त्याला इंटरसेक्ट करणारा सर्कल काढायचा आहे. टेकिंग रेडियस मीन्स या पॉईंटपासून तर सेंटरपर्यंत या ठिकाणी हा इथून या सर्कलला इंटरसेक्ट होईल अशा 2 पॉईंट्समधून असे 2 आर्स आपल्याला इथून काढून घ्यायचे आहे. आणि हे जे आर्स आहे जिथं इंटरसेक्ट होते ते आपल्याला पॉईंट घ्यायचे आहे. इथं नाव दिलेले नाही म्हणून आपल्याला कोणतंही नाव देता येईल. सपोज दिस पॉईंट इज ए अँड धिस पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज बी. त्याच्यानंतर आपल्याला ड्रा करायची आहे रे फ्रॉम पॉईंट क्यूमधून या ठिकाणी ड्रा करायचा आहे. इथून ड्रा करून घेतो आहो बघा मी क्यू पॉईंटमधून अशा प्रकारे एक आणि दुसरा जो आहे तोही इथून आपल्याला ड्रा करायचा आहे. इथूनही एक रे ड्रा करा. अशा प्रकारे 2 tangents कॅन बी ड्रॉन टू द सर्कल थ्रू पॉईंट क्यू विच इज आउटसाइड द सर्कल. त्यानंतर जो 7th एक्झाम्पल. नाउ यू ट्राय युअर सेल्फ. इट इज व्हेरी इझी. थँक्यू.